हाँ बोल ना. एक बॅड न्यूज आहे. सेड्रिकच्या आईचा फोन आला होता. त्यांनी परत ड्रग्स घेतलेत. पण काय झालं? म्हणजे मला असं वाटत होतं की तो होतोय हळूहळू क्लीन. त्याला आपल्या फोकस ग्रुपला येणंही आवडत होतं. 10 दिवसात परत रिलॅप्स. कुठून मिळाले त्याला ड्रग्स? त्याचा सोर्स शोधला पाहिजे. त्याची आई काय म्हणाली का? म्हणजे तो कुठे गेला होता का किंवा त्याच्या मित्रांना वगैरे भेटला होता का? नाही ना. त्याची आई म्हणाली की तो आपल्या मीटिंग नंतर घरीच आला. त्यानंतर तो बेडरूम मध्येच होता. जेवणाची वेळ झाली म्हणून त्याची आई बेडरूम मध्ये गेली. हा कंप्लीट नशेमध्ये होता. काय समजी काय चाललंय? आपण काय करतोय आणि काय होतंय? पहिलं आदिलचं झालं होतं, आता सेड्रिकचं. मला आता काही सुचत नाहीये. आपण उद्या बोलूया. अगं ती सेड्रिकची आई जाम वैतागलेली, रडकुंडीला आली होती. मला ओरडत होती, हे तुम्ही काय करताय, त्यांनी ड्रग्स कसे घेतले वगैरे वगैरे. ठीक आहे, मी त्याच्या आईशी बोलते उद्या. डोंट वरी. नक्की बोल. हो हो, बाय. सालो कितना मारोगे? पता है तुम लोग सिर्फ भौंकने वाले कुत्ते नहीं हो, तुम लोग काटते भी हो. क्यों मार रहा है भाई? बात नहीं कर सकते क्या? पुन्हा जर का माझ्या माणसांवर हात उचललास तर डायलॉग मारण्याचं पण चान्स देणार नाही. डायरेक्ट गोळी घाली. इकडे लाईन क्रॉस करायची नाही. मी किलवर आहे. माझ्या नादी लागलास ना तर बॉडी पण सापडायची नाही तुझी. किलर बनाया रे तेरे को? तू तो जोकर निकली. डार्लिंग, इतना कच्चा खिलाड़ी नहीं हूं मैं. आजा, तुझे डेविल का जलवा दिखाता हूं. एरिया के सारे सीसीटीवी कैमरे हैक कर लिए मैंने. एटीएम, ग्रोसरी शॉप, ज्वेलरी शॉप, सबके फुटेज आते हैं यहाँ पे. वो जो तुमने बंदा भेजा था ना, फल बेच रहा था, उसको भी मैंने यहीं से बैठे बैठे देखा है. कैसे 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 लोग पाल के रखे यार तुमने. अभी अगर बाबू भैया होते तो क्या कहते?
क्या गुंडा बनेगी रे तू? पागल है तू। इधर आई और सीसीटीवी में कैप्चर हो गई। और तेरे को क्या लग रहा है? तो ये एकदम चेहरा वेरा कवर करके आई है। तो ये देख, एक जूम का बटन दबा दिया और तेरी आइडेंटिटी रिवील हो गई। तेरा चेहरा सब कैप्चर हो चुका है फुटेज में। अब पुलिस तो गाड़ी पहचान लेगी। तो सबको तो लग रहा है कि और मर गई, लेकिन मेरे पास अभी एविडेंस है कि तू जिंदा है। बाबा बसा ना, बसा. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. बसा प्लीज. हा, एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. आता काय? माझ्या जॉब विषयी आहे. आई तुम्ही कुठे निघाला? तुमच्या घरातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. मी इथे बसून काय करणार? वर्षाताई, अहो तुम्ही सुद्धा घरातल्याच आहात. नाही असू दे. आणि वर्षाताई, अहो हे जे काही आहे ते सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. तुम्ही बसा ना. हा प्लीज. ते चालू ते तुमचं. मी आहे. अहो मी आहे इथे आहे. अभय, हा. काय बोलायचं तुला? म्हणजे तू जॉब वगैरे सोडणार नाहीयेस ना? नाही नाही, तसं काय नाही. उलट आमच्या हॉटेलची एक नवीन ब्रांच येते नाशिकला. माझ्या बॉसने मला रिक्वेस्ट केली आहे की ती ब्रांच तू जाऊन सेटअप करशील का. ॲक्च्युली ही हॅज ऑफर्ड मी पार्टनरशिप. अच्छा. हो, पण यात एक कॅच आहे. आपल्याला त्यांनी रिक्वेस्ट केली की मला नाशिकमध्ये जाऊन राहावं लागेल. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच नाशिकला शिफ्ट व्हावं परमनंटली. पण तू हे श्रद्धाशी बोललायस का? हो आई, मी सविस्तर बोललो तिच्याशी. तिचं म्हणणं आहे की तुझं जर स्वप्न पूर्ण होणार असेल तर का नाही. पण तिने मला एक शंका बोलून दाखवली. मला ती खूप व्हॅलिड वाटते. म्हणजे कसं आहे आई बाबा, आम्ही नवीन शहरामध्ये सेटल पण होऊ. तुमचं काय? हे बघा, मला मान्य आहे नवीन शहर असणार आहे, सगळंच नवीन असणार आहे. इथे तुम्ही राहिलात तरी मला काही हरकत नाही आहे. पण बघणार कोण तुमच्याकडे? म्हणजे अजित काळजी घेणार असेल तरी मला चालेल. पण मला असं वाटतं, म्हणजे मला आणि श्रद्धाला असं वाटतं की तुम्ही दोघांनी आमच्या बरोबर राहा. कंपल्शन काहीच नाही आहे. निर्णय तुमचा आहे. जो तुम्ही निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. आणि तुम्हाला जर शिफ्ट व्हायचं नसेल तर मग मलाही माझा डिसिजन जरा. अभय, मला काय वाटतंय की सर्वात मोठा प्रश्न येतो सुरक्षेचा. आपण इथून जर लांब गेलो ना तर आपल्या डोक्यावरची ती टांगती तलवार आहे ती सुद्धा आपल्यापासून दूर होणार आहे. तर मी तयार आहे. हो, मला हे पटतंय. म्हणजे आपण इथून गेलो तर कदाचित मोकळा श्वास तरी घेऊ शकतो. ही चारू जिवंत हे कळल्यापासून माझ्या पोटात गोळा आलाय. ती किती भयानक आहे याचा अनुभव घेतलाय ना मी. आई, माझे हातपाय बांधून रस्त्यावर फेकून दिलं होतं तिने मला मारायला. एनिवे, सो आपला निर्णय झालाय. आपण शिफ्ट होऊया. सावड्या, तेरे को क्या लग रहा है? तू बोल. माझं मत काउंट होणार आहे का? ऑफकोर्स, का नाही होणार?
पण म्हणजे आपण पळून जातोय. पळून जातोय नाही ग, पळून नाही जात आहोत आपण आपली सिक्युरिटी आणि तुझ्या भविष्यासाठी हा डिसिजन घेतोय असं समज. तेच ना, म्हणजे निघून जाऊन जीव वाचवतोय. मग काय चुकीचं करतोय? याला शहाणपणा म्हणतात सब. तू इकडे राहून काय करणार आहेस? डिटेक्टिव्हगिरी? किती रिस्क आहे माहितीये तुला? आणि हे अंगात एकदम शौर्य आलंय कुठून ग? त्या चौधरी भोसलेमुळे, जो एकदा म्हणतो चारुगाला जिवंत आहे. सगळंच कन्फ्युजिंग. कोणामुळे हे सगळं झालंय तुझ्या? बाबा तुला माहित नाहीये मी काय काय भोगलंय ते. आणि पुन्हा भोगायला लागू नये म्हणून मी तुला सांगतोय हे सगळं. इसके आगे मुझे हाथ लगाने की कोशिश भी की ना, मैं रिवील कर दूंगा तेरा सीक्रेट. भाई लोग, इसी बात पे सेलिब्रेशन बनता है. हाँ, जस्ट अ मिनट. This is for you. And this is for me. Cheers. मला प्लीज नको सांगूस तू काय काय भोगलेस. सौ या घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरनी भोगले. फक्त आम्ही तुला जाणवू देत नाही. दर दिवशी काहीतरी कानावर येते. आज कोणतरी जिवंत आहे, आज कोणतरी पकडला गेला, आणि प्रत्येक वेळेस भीती वाटते. मला कंटाळा आलाय सौ याचा. प्लीज म्हणून सांगतोय, रिक्वेस्ट आहे. आजपर्यंत बाप म्हणून कुठलेही निर्णय लादले नाहीयेत मी तुझ्यावर. पण आज जर तू माझा निर्णय ऐकला नाहीस तर मला सक्ती करावी लागेल. कारण हा निर्णय फक्त तुझा एकटीचा नाहीये, या माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सनी घेतलेला निर्णय, आणि तो तुला मान्य करावा लागेल. यासाठी कुठलंही ऑप्शन नाहीये तुझ्याकडे आता. झालाच आहे ना म्हणजे तुमचा निर्णय. मग मला विचारलं तरी कशाला? माहित होतं माझं मत नाही काउंट होणार. अगं उगाचच. कशी बोलते माझ्याशी? काय चुकीचं सांगितलं मी तिला? अभय, अरे असू दे. तिचं वय आहे, लहान आहे ती. हे तुझे हिप्नॉसिसचे सगळे प्रकार आहेत ना, हे बंद कर आता. खूप झाला टाइमपास. त्यातून काहीच हाताला लागत नाहीये. अहो पण त्याशिवाय तिच्याकडची इन्फॉर्मेशन कशी काढायची हे सुद्धा मीच शिकवायचं का तुला? पण तुमच्या पद्धतीने इन्फॉर्मेशन काढता नाही ना आली तुम्हाला, म्हणून तर तुम्ही माझ्याकडे आलात ना. ये डॉक्टर, माझ्या समोर आवाज चढवायचा नाही हा. जगाच्या अंतापर्यंत वेळ दिलेला नाही हा मी तुला. तोंड वर करून म्हणाली होतीस ना की 1 महिन्यात तुम्हाला सगळी माहिती मिळवून देते. कुठे गेली माहिती? महिना तर कधीच होऊन गेला. जी माणसं माझ्या कामाची नसतात त्यांना मी गप्प बसवते कायमची. चोख पैसे घेतलेत ना,
मग मुकाट्याने तुझं काम कर आणि मला रिझल्ट्स दे. अहो पण माझ्या मते आपण खड्ड्यात गेली तुझी मतं. तिच्या डोक्यात अडकलेली इन्फॉर्मेशन मला लवकरात लवकर काढून दे. मी कोण आहे आणि काय करू शकते हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. तुझ्यासारखी एखादी व्यक्ती या जगातनं गायब झाली तर कोणाला पत्ताही लागणार नाही आणि फरकही पडणार नाही. साऊ, राग, लोभ, क्रोध सगळ्यांना येतोच. ऋषी मुनींना सुद्धा तो यायचा. हे बघ, राग येणं जसं आपल्या हातात नसतं तसंच आनंद होणं सुद्धा आपल्या हातात नसतं. हा, त्यानंतरची प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असते. तुझे वडील तुझ्या काळजीपोटी हा निर्णय घेतात. हा निर्णय घेणं त्यांना सोपं नाहीये, पण ते तो घेतायत का तर तुझ्यावर असा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून. आई वडील मुलांना जन्म देतात, त्यांना सुरक्षित ठेवतात. ही त्यांची जबाबदारी असते. तुम्ही ही जबाबदारी कशाला पार पाडताय असा आपण प्रश्न नाही त्यांना विचारू शकत. हे त्यांचं कर्म आहे, ते त्यांना करू दे. मला माहिती आहे हे सगळं तू नुसतं ऐकतेस, पण नुसतं ऐकू नकोस, त्याच्यावर विचार कर. आजी, मला सगळं कळतंय. मी चिडले, ते चुकलं माझं. पण एक गोष्ट तुम्हाला कळत नाहीये की तुमच्या दृष्टीने तो भूतकाळ आहे, ते सगळं संपलंय, पण माझ्या दृष्टीने नाही. जोपर्यंत किल्वर आहे तोपर्यंत या जगात मी कुठेच सेफ नसणार आहे. त्यामुळे किल्वरला शोधून काढणं आणि त्यासाठी पोलिसांना मदत करणं हे माझं कर्म आहे. ते प्लीज मला करू द्या. हा, बीट ऑफिसची फाईल आहे ना ती. हा, चाल पोलीस स्टेशनला पाठवून दे. बघ तुम्ही, जेवण झाल्यावर चहा पाहिजे ना का? अरे तुम्ही इकडे? हो सर, तुम्हाला थँक्यू म्हणायला आले होते. तुमच्यामुळे मला माझा जॉब परत मिळाला. अभिनंदन तुमचं. थँक्यू सर. नाही, ते जॉब साठी नाही, एवढा वेळ सलग तुम्ही काही न पाडता अशा उभ्या आहात म्हणून म्हटलं. बसा. आणि राहिला विषय जॉबचा, तर जॉबचा असं आहे ना की तो जायला नकोच होता. खरं तर तो गेला, हे जरा चुकीचं झालं होतं. आणि सर सॉरी, मी तुमच्याबद्दल खूप गैरसमज करून घेतला हो. ठीक आहे, विषय असा आहे ना की माझ्या बाबतीत जनरली लोकांचा आधी गैरसमजच होतो, माहिती आहे मला. आय नो किल्वर, वेळ लागतोय.
पण मी आजच बोलले त्या डॉक्टरशी, तिला अल्टिमेटम दिलाय, काय वाटेल ते कर, औषधं दे, इंजेक्शन्स दे, पण तिला बोलतो कर. आय नो वेळ घालून चालणार नाहीये. आय विल मॅनेज, डोंट वरी. मी मॅनेज करते. आय एम ऑन द राईट ट्रॅक. प्लीज अजून थोडासा वेळ प्लीज. थँक्यू.